फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज सोमवार आहे आणि जसं की याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नवनाथांच्या पोथीचं पारायण सुरू केलेलं, तर त्यातला आजचा 9वा दिवस आहे. मी 9 दिवसाचं पारायण केलं. मला कमेंट पण आलत्या त्या व्हिडिओ खाली की ताई पारायण कसं केलं, काय केलं हे सांगा. तर व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला ते सांगेल, कारण की आता सध्या सकाळ झालेली आहे आणि मी बराच वेळ झाला उठलेले, पण असं थोडंसं जातो ना वेळ आपला इकडं तिकडं, आत बाहेर देवाबत्ती करायची हे ते, आणि बसायला खरंच वेळ लागतो माहिती आहे का. आंघोळ फक्त करून बसायचं असलं तरीही वेळ लागतो. तर आज मला 4 अध्याय वाचायचे, तर त्याच्यामुळे मी आता अगोदर अध्याय वाचायला घेते आणि मग नंतर पारायणाचं जे उद्यापन आहे की नाही ते असं मुलं वगैरे त्यांना प्रसाद म्हणून देणार आहे. प्रसाद म्हणून काय देणार आहे, किती मुलं घालणार आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. आणि मम्मीची गडबड चालली जाण्यासाठी. 7 वाजता तिला गाडी आहे म्हणून बिचारी 5 वाजल्यापासून कसं चालले. तिला म्हणलं आज उद्यापन आहे, थांब, तर नाही म्हणते, तिला तिचं दुकान उघडायचं. आज सोमवार आहे ना, माझी शाळा भरती पोरांची आणि नेमकं सध्या सकाळची शाळा आहे मुलांची. थोडे दिवस काही काम आहे वाटतं त्या शिक्षकांना, तर त्याच्यामुळे सकाळची शाळा, महिना झालं सकाळची शाळा, त्यामुळे ती सकाळ सकाळ जाणार आहे. ते वाट बघते 7 कधी वाजते. हा, वाचायला बसते की 7 वाजले, बिचारायला दम पडना. नाही बाई, तसं काही नाही, तसं काही नाही. हा, मी 9 दिवसांचं पारायण केलं, त्यातला आजचा शेवटचा दिवस. 4 अध्याय वाचून झालेले आहेत, नैवेद्य दाखवला, आरती करून घेत आहे. आणि जसं की मी सांगितलं होतं की मी पारायण करते, त्यामुळे बऱ्याचशा जणींचे अनेक प्रश्न होते. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपण स्त्रिया नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकतो का? तर अर्थातच हो, मी केलेलं आहे, म्हणजे आपण करू शकतो. याच्या अगोदरसुद्धा मी एक केलं होतं, हे आता माझं दुसरं आहे आणि माझी लवकरच इच्छा आहे की मी तिसरं देखील पारायण करणार आहे. आणि तिसरं पारायण झालं की नाही त्यावेळेस मग मी मुलांना पुरणपोळींचा स्वयंपाक करणार आहे आणि तोपर्यंत या दोन्हीही पारायणाला प्रसाद म्हणून मी फक्त वडे केलेले आहेत. 9 मुलांना आपल्याला प्रसाद द्यायचा असतो, पण काय होतं ना, मुलं आजकाल मिळत नाहीत. आमच्या गल्लीमध्ये सगळी ही टोटल मिळून सगळी लहान मुलं आहेत ना, ती मला 7 सापडले, तर त्यामुळे मी 7 जणांनाच नैवेद्य दिला. अर्थातच मंदिरात गेल्यानंतर आपण मुलांना प्रसाद परत वाटतोच, तर त्याच्यामुळे थोडीफार ॲडजस्टमेंट होत राहते. अवतार झालाय बघताय तुम्ही. काय झालं माहिती आहे का, सईला पण जायचं होतं की नाही शाळेत, आणि मग नंतर लहान मुलांचं कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे, सईला वडे खायचे होते आणि त्यातून जी मुलं आपण घरी बोलवणार होतो छोटी छोटी, त्यांना पण शाळेत जायचं होतं, शाळेचा टायमिंग होत होता, त्यामुळे इतकं पटापट सगळं केलं की नाही. आणि त्याच्यामुळे काही मला शूट घेता आलं, काही गोष्टीचं शूटसुद्धा घेता आलं नाही. आणि जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलं, मम्मी गेली ती आणि मग आता आपल्याला तसं तरी छान वाटतं का. वडे केलते, तर त्याच्यामुळे आता नाना चाललेत करमाळ्याला, मग मम्मीसाठी डब्बा, मम्मीसाठी पण डब्बा इथं नाना आता घेऊन चाललेले. तिनं तिच्या दुकानातलं काही छोटं सामान घेतलं होतं भाऊजींकडनं, ते सामान पण नेतील, मम्मीला डब्बा पण नेतील. चला आता मी दर्शनाला जाणार आहे. सगळं झालं, छान झालं, व्यवस्थित झालं. आणि जसं की जे 9 नाथ आहेत त्यातले एक नाथ ते म्हणजे रेवणनाथ महाराज, म्हणजे ते 8वे नाथ आहेत असं म्हटलं जातं. तर त्यांची समाधी आमच्या इथे वीट या गावात, तर त्याच्यामुळे मग आता इतकं पारायण केलं म्हटल्यानंतर दर्शनाला तर गेलंच पाहिजे. चला, गाडी पे जा रही हूं. आता बघा, हे आपलं घर आणि तिथून आहे की नाही मी तुम्हाला रस्ता गाडीवरचा दाखवते नॉनस्टॉप, की आपण किती मिनिटांमध्ये पोहोचू शकतो, कारण की खूप जवळ आहे. तिथंच राधिकाचं आणि भाऊजींचं लग्न देखील झालं होतं. बरेचसे आपले जे सबस्क्रायबर येतात की नाही, तर ते लोक हा रोड लक्षात ठेवतात आणि या रोडवरनं कशा तरी विचारे खून काढत येतात घरी, माहिती आहे का. आणि इकडं हे भैरवनाथाचं मंदिर, आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूला हा दुसरा रोड जातो, हा आम्ही झऱ्याचा रोड असं म्हणतो. तर झऱ्याचा जो रोड आहे की नाही त्याला अगदी लागलं की पूल येतो, आणि पुलाच्या आता बघा, म्हणजे मी तुम्हाला बोलताच बघा हा पूल लागलेला आहे, आणि पूल आपण ओलांडला हे बघा, हे नाथांचं
मंदिराला. हे वडाचं झाड, तिथे हे मंदिर इतक्या जवळ आहे. आपले सबस्क्रायबर. आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. हे दत्ताचं मंदिर आहे. याला का माहिती इथनं दर्शन घेतात खरं तर ह्या खिडकीतनं, पण दरवाजा तिकडच्या साईडला आहे. आम्ही इथनंच सगळे दर्शन घेतो. आणि त्याच्यानंतर आहे ना, इथं हे महादेवाचं मंदिर आहे. 3 आणि 3 6 आणि 1 7. हां, इथं स्टाईलची अशी न घसरणारी किंवा ब्लॉक्स टाकले. किती छान आहे. पण नाही, आता तुम्ही बघितलं ना, मंदिर खूप मोठं आहे आणि खरंच छान आहे बरं का. तिकडे आहे ना रामाचं मंदिर आहे. परत इथं राधाकृष्णाचं मूर्ती होती, पण ती आता मूर्ती सध्या तिथं नाही आहे. म्हटल्यानंतर त्या मूर्तीचा जीर्णोद्धार खरं तर झाला पाहिजे. इथं ह्या 7 समाध्या आहेत. इथं दत्तगुरूंचं मंदिर आहे, इथं महादेवाचं आहे. तर सगळे देव आपल्याला इथं बघायला मिळतात. म्हणजे नाथांशी संबंधित जे आहेत ते विठ्ठल रुक्माई आहे. मग तुम्हाला सांगू का, आता इथं जर आपण खाली बघितलं ना, हे मंदिर छान आहे, पण कधीचं पूर्वीच्या काळी लोकांनी केलेलं आहे. पण आता समजा इथं जे सत्तेवरती आहेत त्यांनी खरंच ह्या मंदिराकडे असं लक्ष द्यावं. कारण की गावातली मनं जिंकायची असतील, गावातल्या लोकांची, तर असं इतकं छान क्षेत्र आहे आणि त्याचा जर विकास झाला तर तो व्यक्ती मला असं वाटतं पदावरून कधीच खाली यायचा नाही. ही माझी वैयक्तिक इच्छा आहे म्हणून मी सांगते. आणि तुम्हाला एक गंमत मी सांगते. इथं हे भिंत आहे, म्हणजे ह्या मंदिराचं कंपाऊंड आहे आणि त्याच्या पलीकडे की नाही एक विहीर आहे आणि तिला इथं गावात नागई म्हणलं जातं. नागई. तर ती नागई आहे की नाही, आणखीन आमचे नाना सांगतात किंवा आमच्या आजीबाई आहेत की नाही, म्हणजे मी तुम्हाला फोटोत पण त्या दिवशी दाखवल्या, माझ्या आजच सासूबाई, तर काकू म्हणायचे हे त्यांना. तर त्या आजीबाई आहेत की नाही, त्यांनी त्या नागईतनं पाणी भरलेलं आहे. पहिलं जुन्या काळी आजी सांगायच्या ना की 93ला लय मोठा दुष्काळ पडलेला, खूप मोठा दुष्काळ पडलेला, तर त्यावेळेस सुद्धा त्या नागईमधलं पाणी आटलं नव्हतं आणि खूप लांब लांबवरनं लोक यायचे. म्हणजे अगदी थोडंसंच, आपण कसं म्हणतो तांब्यानी वगैरे असं ते उपसायचे, पण ते उपसलेलं पाणी आहे की नाही अजिबात आटत नव्हतं. आणखीन सुद्धा नागईमध्ये पाणी आहे. आणि आता ती कथा सांगायला खरं तर आई किंवा त्या आजीबाईच पाहिजे होते, म्हणजे तुम्हाला त्यांनी प्रॉपर सांगितली असती. एक आजोबा आलेत, बघू म्हणजे ते सांगतायत का किंवा ते बोलतायत का. आपण त्यांना आहे ना नागईविषयी पण विचारूयात आणि या मंदिराविषयी पण, या 7 समाध्यांविषयी पण त्यांना काही माहिती आहे का किंवा ते आपल्याला काही सांगतात का ते बघूयात. खूप असे वयस्कर माणसं आहेत की नाही, दिवसभर इथं बाहेर असे आपण म्हणतो की नाही एक हक्काचं ठिकाण, की बाबा घरात करमत नाही किंवा जोडीदार एखादा सोबतीचा गेलाय तर असं मस्त आरामात येऊन बाहेर बसलेले असतात.
छान वाटतं एक विरंगुळ्याचा क्षण आणि गावाकडचं जे म्हणतो की नाही आपण वातावरण वयोवृद्ध माणसांसाठी अगदी परफेक्ट अशा पद्धतीचं आहे बाहेरचं. ते त्यांच्याच नादात आहेत पाया पडण्याच्या, म्हणजे असं छान आपण कसं म्हणतो असं आपल्यासारखं नाही, हिनं साडी कसली नेसली तिनं कसली नेसली. बायकांचं जर मंदिरात गेलं तरी तसलंच असतं, पण ते बाबा असं मन लावून पाया पडतात. मला जास्त व्यवस्थित आणि सगळं माहिती असेल म्हणून म्हटलं तुम्हाला विचार. आता सरस्वती नावाचा ब्राह्मण होता आपल्या गावामध्ये, वीटमध्ये. तर त्याची 6 मुलं काळाने नेली. किती? 10 दिवसाच्या आत, जन्मल्यापासून 10 दिवसाच्या आत काळाने नेली. नंतर ही 7वं मूल जन्माला आलं. ती 12 दिवस जन्माला म्हणून राहिलं म्हणून त्याचं बारसं घातलं त्या ब्राह्मणाने. बारसं घातल्यानंतर दुपारनं 1-1:30 वाजता रेवनाथ महाराज ह्या गावामध्ये आले. आता ते ब्राह्मण होतं, वाडा मोठा होता, सुंदर जोडपं बी चांगल्यापैकी होतं. भावभक्तीने अगदी ओतपोत भरलेले होते दोघं नवरा बायको. मग त्या घरी ते नाथराय गेले. नाथराय काय असं कोणाच्या घरी जाऊ शकत नाहीत, भक्तीच्याच घरी जात असतात. मग तिथे गेल्यानंतर त्यांना जेवण वगैरे घातलं, सगळे व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली आणि झोपले. कोण? रेवणनाथ. झोपल्यानंतर 4, 4:30, 5 वाजता 4च्या सुमाराला ते बी मूल काळाने घेऊन नेलं. काळाने नेल्यावर ते आता मुलाची आईला आईची माया, मग ती रडू लागली. मग त्या ब्राह्मणानं सांगितलं, म्हणलं रडू नको, म्हणलं महाराजांची झोप मोड होईल. मग ती हळूहळू का ना पण ती राहते का. मग जरा वेळाने नाथराय उठले, पाणी दिले प्यायला. पण पाणी प्यायच्या अगोदर कानावरती हुंदका आला. म्हणले काय भानगडे हुंदका येतो? म्हणले काय झालं घरात मध्ये आपल्या? ते म्हणले असं असं झालं. म्हणले 6 मुलं पहिली गेली, हे 7वं मूल 12 दिवस झाला जगलं म्हणून याचं बारसं केलं. आणि बारसं केल्यानंतर तुम्ही आलात, तुमचं पाय आमच्या घराला लागलं, आनंद झाला आम्हाला. त्या आनंदाच्या भरात तुम्हाला जेव घातलं, तुमची आता सांग सेवा केली. तुम्ही झोपल्यानंतर हे काळानं नेलं. मग आता नाथराय म्हणजे सामान्य नाही, महान श्रेष्ठ संत होते. मग ते नाथराय म्हणले, मी या ठिकाणी असताना काळ आला कसा? हा, त्या काळाला सांगितलंय तुकाराम महाराजांनी की नका जाऊ त्या गावा, नामधारकाच्या शिवा. गावालाच नाही तर शिवाच्या आत सुद्धा यायला परवानगी नाही काळाला, संताच्या. आणि ते आला कसा? मग नाथरायला राग आला. त्यांनी पाण्याचा अंगीकार केला नाही, काय नाही, काय सुद्धा घेतलं नाही. लगेच ज्ञान अस्त्र जपलं की लगेच यमपुरी चुटकी वाजेस तर ते यमपुरीत गेले. यमपुरीत गेल्या मग ते आम्हाला लगेच बोलून घेतलं. पण म्हणजे मी जिथं असताना हे मूल तू कसं आणलं सांग, आणायला नाही पाहिजे होतं, आणलं. मग म्हणजे त्याचं ते आयुष्यच तेवढं होतं. आयुष्य जरी तेवढं असेल तरी मी त्या ठिकाणी असताना आणलंच कसं? मग यमाबरोबर लढाई केली. मग सगळे वाताकर्षण म्हणतात नाही, सगळेच शांत झाले. आता श्वासोच्छ्वासच बंद करून टाकला. कुणाचा? सगळ्या यमराजाचा, यमाचा, दूतांचा, सगळ्यांचा. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं, बातमी गेली ब्रह्मदेवाला, नारदाने सांगितलं. म्हणजे इथं असं झालं म्हणले. मग ब्रह्मदेव आला. अरे म्हणले दादा, एका मुलासाठी सगळ्यांचा जीव घेतो का? एक मुलासाठी नाही, ते आणलंच का? मी असताना तिथं आणलंच का? मग ती ऐकलं नाही. म्हणून ब्रह्मदेवांनी तपलं गण बोलवलं लढाई खेळायला. त्यांना वाताकर्षणाने एका जागेवर स्थिर केलं. मग ही बातमी कुठे गेली? शंकराकडे गेली. शंकराकडे गेल्यानंतर शंकर बी आला. शंकर बी सगळं सैन्य घेऊन आला लढाई करायला. मग सगळे सैन्य आलं तर त्यांना वाताकर्षणाने सगळ्याला खेळून टाकलं. मग आता ते उरले कोण? विटीवरचा बाबा उरला आता. मग त्यांच्याकडे बातमी गेली. बातमी त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते आले. आता भगवान शंकर आपलं पांडुरंग एकटेच आले, त्यांना नाही कोणाला आणलं. त्यांना माहिती होतं. मग पांडुरंग आल्यानंतर अरे अरे नाथा म्हणले असं का केलं तो? हां, अरे एकट्या मुलासाठी सगळे ते तिन्ही लोक सगळी खलास करतो की काय?
मग म्हणले तुम्ही तिथं यमाने यायला नाही पाहिजे होतं मी असताना. बरं त्याचं चुकलं म्हणले. मग काय करायचं म्हणले पहिली 6 मुलं आणि ही 7 7ही मुलं त्या ब्राह्मणाची दिली पाहिजेत. हां मग मग देतो म्हणले काय हरकत करून. मग सगळ्यांना उठवलं त्या वाताकर्षण मंत्र आकर्षित केला आणि सगळे जिवंत केले. आणि मग ते यम स्वतः तिथं घेऊन आला ते 7ही मुलं 7ही मुलाचा आत्मा. मग ते आधी सांगितलं होतं की या प्रेताला तुम्ही जपून ठेवा त्याला लावून हे करून येईपर्यंत ह्याचं काही करू नका. मग ती प्रेत असताना ती प्रेत उकडामध्ये कुटायला लावलं सगळं. म्हणजे कुठल्यानंतर त्या एका सगळ्या त्या हाडामासाचा 7 मूर्ती बनवल्या आणि त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र टाकल्याबरोबर ती 7ही मुलं उठून झाली की ती 7 मुलं आहेत ही नाथाची. असं ही मला पण माहिती होतं, पण ती कसं होतं तुम्ही जेवढं व्यवस्थित सांगितलं ना तेवढं मग ते आपला थोडासा शब्दांचा गोंधळ होतो किंवा असं लक्षात येत नाही. आणि हे माहिती होतं ह्या त्या 7 समाजात. आणि आपल्या इथं नागही पण आहे बघा मागं. ती नाग आहे म्हणजे असं एक मुलगी आली होती आपलं वडील आणि ती मुलगी म्हणजे मायलेकरायची. इथं आल्यानंतर आता सावली वगैरे होती सुंदरपैकी पाणी. मग इथं जेवण केलं आणि इथून गेले कुठं ह्याला झऱ्याला एक नागई. आणि तिथं ती मुलगी गुप्त झाली आणि तिने माघारी बघितलं ही एक नाग आहे ती एक नाग आहे दोन्ही नाग आहे ते. मग तिथं जरी लिंबू टाकलं तर हित येत होतं. हिथं जरी वटभरण केलं आणि सोडलं ह्याच्यात तर तिथं जात होतं. आता सगळं बंद झालं. आणि एवढंच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये सत्ययुगामध्ये तिथं सोन्याची भांडी निघत होती जेवायला खाली त्या नागायतनं. तेच मी ऐकलं होतं त्यातनं भांडे निघायचे म्हणून. पण आता नाही. कोणीतरी गलास म्हणा वाटी म्हणा भांडे म्हणा खिशात घालून घेऊन गेली तेव्हापासून बंद झालं ते. पावित्र्य पण पाळावं लागतं. हां नागबाई अशी की तिला जर आपण प्रश्न केला आई मला मुलगा होती तुला अमका अमका असं करेल म्हणलं तर ते अजून मूल देते. मग अशी आख्यायिका आहे. सांगितलं बाबा कल्याण. तर इथनं दिसत नाही बरं का. हे भिंत दाखवा. ही भिंत आहे की नाही ह्या भिंतीच्या इथनं फक्त ही एवढी देवळ आपण म्हणतो का नाही ते इथनं आता कॅमेऱ्यामध्ये नाही दिसायची पण इथं पलीकडं नदी आहे. नदी नाही सॉरी विहीर आहे ती. हे तर साईबाबा आहेत. सक्का मालिक एक. मग हेच सांगते मी की असं इथल्या प्रत्येक गोष्टीचा असा जीर्णोद्धार करायची वेळ आलेली आहे. करावं कोणीतरी. इथं ह्याच्या आधी मी ह्याचे पण व्हिडिओ शेअर केलेत ना कशाचे आमचे संक्रांतीचे. वौसायला ह्या मंदिरात येते तेव्हा तुम्ही गर्दी बघितली. हे सगळं गच्च भरलेलं असतं सगळं. म्हणजे बायका आहे ना. आपल्या घरातल्या मूर्तीला जे सर कलर करतायत ना सध्या त्यांनी हे चित्र काढलेले सगळे. तिथं राधाचं लग्न झालं इथं. हे पत्रा तेव्हा नव्हता आत्ता टाकलाय.